आज आपण एक स्टोरी ऐकूया जिचं नाव आहे लिलाव. नसरुद्दीनकडे एक गाढव होतं. ते खाण्यात अगदी पटाईत होतं. एक नंबरचं काम चुकार. नसरुद्दीनला ते गाढव मुळीच आवडत नव्हतं. त्यानं विचार केला, याला विकूनच टाकूया, तेच बरं होईल. एक दिवस सकाळी नसरुद्दीन गाढवाला घेऊन बाजारात गेला. संध्याकाळी घाईघाईने घरी आल्यावर बायकोला म्हणाला, आज मी काय केलं माहीत आहे का? सकाळी बाजारात गेल्यावर लिलाव करणाऱ्या माणसाकडे गाढव देऊन टाकलं आणि त्याला सांगितलं की याला चांगल्या किमतीला विकून टाक. लिलाव करणाऱ्याने गाढवाची खूप तारीफ करायला सुरुवात केली. तो जोरजोरात ओरडून सांगू लागला, हुशार व्यापाऱ्यांनो, लवकर या. इतकं उत्तम गाढव परत मिळणार नाही. घाई करा, लवकर या. पहा तरी, गाढवाचे लांब कान पहा, याचे पाय पहा किती बळकट आहेत, आणि दात तर पहाच. फार छान तरुण गाढव आहे. या या असं म्हणत बोली लावू लागला. मग काय, लोक पण आपापली किंमत सांगू लागले. एका गिरायकानं 3 मोहरांची बोली लावली, पण लिलाव करणारा तिथेच थांबला नाही. मग लोक 10-15 मोहरासुद्धा द्यायला तयार झाले आणि अशी किंमत वाढतच गेली. अखेर नसरुद्दीन बोलतच होता आणि तेवढ्यात घरच्या अंगणातून गाढवाच्या रेकण्याचा आवाज आला. नसरुद्दीनच्या बायकोनं अधीर होत विचारलं, शेवटी काय झालं ते सांगा लवकर. नसरुद्दीन गर्वानं म्हणाला, मी विचार केला, इतकं गुणी गाढव मी कशाला विकू? मीच 30 मोहरा देऊन स्वतःचं गाढव स्वतः विकत घेऊन आलो. आहे ना मजेदार गोष्ट? कसा वाटला तुम्हाला नसरुद्दीन मग? मॉरल स्टोरीज इन मराठी फॉर किड्स पॉडकास्टला फॉलो करून शेअर करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.